मंथन न्यूज महाराष्ट्र। अहमदनगर जिल्हा श्रीरामपूर मतदारसंघातील माजी आमदार व अशोक सहकारी बँकेचे अध्यक्ष भानुदास काशीनाथ मुरकुटे वय वर्ष 82 यांनी एका महिलेवर वेळोवेळी अत्याचार केल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेमुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। तर राहुरी पोलिसांनी मुरकुटे यांना त्यांच्या श्रीरामपूर येथील निवासस्थानावरून मध्यरात्री दरम्यान अटक केली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे। दिनांक 7 ऑक्टोबर रोजी याबाबत पोलीस ठाण्यात 35 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की तुला बंगला घेऊन देतो, मुलाला नोकरी मिळवून देतो व वावर घेऊन देतो असे आमिष दाखवून बँकेत नोकरी करत असलेल्या राहुरी तालुक्यातील एका 35 वर्षीय महिलेला मादक पदार्थ देऊन श्रीरामपूर, मुंबई, दिल्ली आदी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन माजी आमदार भानुदास काशीनाथ मुरकुटे यांनी संबंधित महिलेवर अत्याचार केला आहे। याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 1070/24 IPC 376 2N 328 418 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा तपास पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक करत आहेत। महिलेला 10 एकर वावर घेऊन देतो, बंगला बांधून देतो, मुलाला नोकरी लावतो असे आमिष दाखवून 2019 ते 2023 पासून तिच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी पाथरे, श्रीरामपूर, मुंबई, दिल्लीतील महाराष्ट्र सदनमध्ये नेऊनही तिच्यावर अत्याचार केल्याचे दिलेल्या फिर्यादीत महिलेने म्हटले आहे। या घटनेमुळे अहमदनगर जिल्ह्यात राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून ही घटना काय वळण घेणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे। महिलेवर झालेल्या अत्याचाराची माहिती अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुम बर्मे, DYSP डॉक्टर बसवराज शिवपूज यांना समजताच सायंकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत राहुरी पोलीस ठाण्यात ते ठाण मांडून होते। महाराष्ट्र सदनमध्येही केला तिच्यावर अत्याचार। महिलेने राहुरी पोलीस ठाणे गटात रात्री 10 वाजेपर्यंत दरम्यान केलेल्या अत्याचाराचे व्हिडिओ व फोटो असे पुरावे दाखवल्याने पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केला गुन्हा दाखल। माजी आमदार मुरकुटेंना अटक करताच कार्यकर्त्यांनी राहुरी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती। भानुदास मुरकुटे हे श्रीरामपूर मतदारसंघात 3 वेळा आमदार म्हणून राहिले आहेत। अशोकनगरच्या अशोक सहकारी साखर कारखान्याचे ते चेअरमन आहेत। यासह अशोक सहकारी बँकेचे चेअरमन आहेत, तर अहमदनगर जिल्हा बँकेचेही संचालक आहेत। या प्रकरणामुळे मुरकुटेंच्या या पदाला काही धोका तर निर्माण होणार नाही ना, याबाबत वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे। नुकतेच विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार मुरकुटे यांना या प्रकरणात अटक झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे। या घटनेचे काही राजकीय संबंध आहे का? 2019 पासून अत्याचार होत असताना महिलेने 5 वर्ष थांबून आताच का फिर्याद दिली? तिला कोणी तक्रार देण्यासाठी सांगितले का? अशी चर्चा सध्या नागरिकांमध्ये होत आहे। सर्व मंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहमदनगर। माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्यावरती अत्याचार यामध्ये पोलीस कारवाई सुरू आहे। आमच्याकडे काल दिनांक 7/10/2024 रोजी एका महिलेने तक्रार दिली की आरोपी यांनी वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी नगर जिल्ह्यातल्या काही ठिकाणी आणि मुंबई, दिल्ली येथे लैंगिक अत्याचार केलेले आहेत आणि त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करून सदर आरोपी यांना काल रात्री 1:35 श्रीरामपूर येथून अटक केली आहे।